काय दिवस आले यार, ज्याला मी रिक्वायल द्यायचा तो आज मला रिक्वायल द्यायला लागलाय. बघा भावनो, ह्याच्या अगोदर मी या इव्हेंटवर आलेलो, लूट पण केलेली, मस्तपैकी एका कोपऱ्याला बसलेलो. एक बंदा मला पाटणा येऊन मारून जातो भोसडीचा. यार ही कुठली पर्सनल दुश्मनी यार. मला त्याला तेच विचारायचं होतं की भावा तू मला मारलंस का मारलंस यार. मी तर फक्त मस्तपैकी बसलेलो ना, साला पर्सनल येऊन दुश्मनी करून गेला माझ्याजवळ. पण आता साल्याला सोडणार नाही मी. आता बघा, ज्यानी मला मारलेला तो कॅम्पिंग करून कसा बसला हे मला माहित नव्हतं, पण मी जेव्हा वर चढलो इथं तेव्हा मला माहित पडला हा भोसडीचा झोपून बसलाय इथं यार. अरे हातपाय इथं काही झोपायला आलेस. पण काय पण बोला भावानो, अशा कॅम्पर लोकांना मारून यार ना प्रो सारखी फिलिंग येते. नाही तसा मी प्रो हायच, पण साला मला लेजंड प्रो सारखी फिलिंग येते. तसा तो पण मी हायच, डबल लेजंड प्रोची फिलिंग येते. आता बघा भावानो, माझं बाबा सांगून गेलेत कुठला पण शुभ कार्य करायचं असेल ना त्याच्या आधी कोल्ड्रिंक नको पिऊ, तर कोल्ड्रिंक पी. म्हणून तर मी आता पव्वा पियालो. आणि हा बघा बंदा यार आसानी मध्ये नॉक केला यार. एवढी फिलिंग नाही आली मला. ह्याला मारता वेळी ना बोलतात ना ती अशी झिजक नाही झाली, अंगामध्ये कापाकापी नाही झाली यार. माझे अजून एक आला, हा बघा यार. बघा ना यार, झोपून मारले यार. जी ताकद आले, जी कोल्ड्रिंक पिऊन ताकद आली, ती पव्वा पिऊन नाही आली. म्हणून तर सांगतो तुम्हाला मी, दारू ही जीवन आहे आणि पाणी फक्त बोचा धुवायला आहे.